महादेव हर हर महादेव हर हर महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो राघोजी भांगऱ्यांचा विजय असो राघोजी भांगऱ्यांचा विजय असो हर हर महादेव हर हर महादेव आदिवासी कोळी महादेव समाजाचा विजय असो आदिवासी कोळी महादेव समाजाचा विजय असो जय आदिवासी जय राघोजी. मी दत्ताभाऊ सुरोशे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आम्ही 10 तारखेला एक नागपूरला मोर्चा घेऊन आलो होतो. मोर्चाला खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित क्षेत्रातून आपले जमात बांधव आले होते आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु जो आपल्याला निकाल पाहिजे होता तो मोर्चाच्या माध्यमातून मिळणारच नाही हे आम्हालाही माहित होतं. म्हणूनच आम्ही अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही ते उपोषण जिथे मोर्चा 0 मैलवरती थांबला त्याच ठिकाणी चालू केलं होतं. परंतु प्रशासनाने आम्हाला खूप विनंती केल्यानंतर आम्ही रात्री 11:30-12 वाजता पहिल्या दिवशी 10 तारखेला पॅन्डलमध्ये उपोषणासाठी आलो. आणि इकडे जास्त थंडी आहे आणि खूप साऱ्या बांधवाची गैरसोय होऊ नये म्हणून जेवढे 5-50 मावळे आपल्याबरोबर राहतील अशा हिशोबानेच राहू द्या म्हणलं. बाकीचे या जा जशी लोक आपल्याला जसं माहीत पडेल तसं येत आहेत, भेटतायत आणि जात आहेत. तर या शासनाला एकच सांगू इच्छितो की काही जरी झालं तरी आमचे हे सगळे जमात बांधव जोपर्यंत 1950च्या पूर्वीच्या कोळी नदीवरनं आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी यांचा GR परिपत्रक पारित होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण पंडाल आणि हे मैदान सोडणार नाही हे नक्की आहे. तरी विस्तारित क्षेत्रातील जे आपले कोळी बांधव आहेत आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी या बांधवांनी ज्यांना जमेल तसं नागपूरच्या दिशेने या. त्यांनी आपल्याला शनिवारचा दिवस दिलेला आहे. शनिवारच्या दिवशी मीटिंग लावायची ठरलेली आहे. तर त्या दिवशी TRTIचे आयुक्त असतील, परत कलेक्टर असतील आणि आदिवासी मंत्री असतील आणि बावनकुळे साहेब असतील अशी जॉईंट मीटिंग आहे. आपल्याला टायमिंग आज माहिती पडेल. परंतु शनिवारी मीटिंग आपली ठरलेली आहे आणि शनिवारच्या मीटिंगमध्ये आपल्याला बहुसंख्येनं उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी सर्व लोकांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात येतात यशवंतराव चव्हाण स्टेडियमला हजर राहावे. अधिवेशन काही दिवसाचं उरलेलं आहे. हे अधिवेशन लवकर संपल. मग शासनाकडून जर का नेहमीप्रमाणे जर आपली दिशाभूलच झाली आणि आपल्याला अपेक्षित असा न्यायच नाही मिळाला किंवा परिपत्रक नाहीच निघालं तर ह्याच्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? शासनाला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अधिवेशन 14 तारखेपर्यंत असू द्या, परंतु जोपर्यंत आमच्या जमात बांधवाचा प्रश्न विस्तारित क्षेत्रातील जमात बांधवाचा प्रश्न सुटणार नाही आणि हे सरकार 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं महादेव मल्हार डोर टोकरे कोळी याचा GR किंवा परिपत्रक पारित करणार नाही तोपर्यंत अधिवेशन जरी संपलं तरी आम्ही इथून उठणार नाहीत. तिथं आपला जीव गेला तरी चालेल, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे असं मी माझ्या जमात बांधवांना सांगितलेलं आहे. आणि माझे जे जमात बांधव माझ्या बरोबर आहेत मित्र परिवार ते पण माझ्या बरोबर इथून हलणार नाहीत हे नक्की आहे. हे मैदान क्रीडा विभागाच्या अंतर्गत येतं. नागपूर महानगरपालिका क्रीडा विभाग. अधिवेशन संपलं की कलेक्टर साहेबाचा या मैदानावरचा ताबा सुटतो आणि महानगरपालिकेकडे जातं. त्यावेळेस हे मैदान खाली करावं लागतं. जर का हे मैदान तुमच्याकडून खाली करण्यासाठी महानगरपालिकावाले आले तर त्या टायमाला तुम्ही काय घेणार निर्णय? आम्ही ज्यावेळेस परवानगी घेतलेल्या आहेत त्या परवानगीवर अशी कुठे डेडलाईन नाही आहे, लक्षात ठेवा. त्या परवानगीवर असं 14 तारखेपर्यंत तुम्ही बसलं पाहिजे, 14 तारखेपर्यंत आम्ही त्यांना ग्राउंड दिलेलं आहे हे त्याच्यावरती कुठेही नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचं करू द्या, परंतु आम्ही हेच मैदान सोडणार नाही. आणि त्याच्यातून पण त्यांनी जर असा प्रयत्न केला तर आम्ही 0 मैलला रोडवरती बसू हे नक्की आहे. परंतु जोपर्यंत GR मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही. हर 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 आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा, धरती आबा बिरसा मुंडांचा, धरती आबा बिरसा मुंडांचा. एक तीर एक कमान, एक तीर एक कमान. हर 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा.
शिवाजी महाराजांचा जय असो